नागपूरमध्ये नशेच्या अवस्थेत असलेल्या एका होमगार्ड जवानाने अवघ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी भर रस्त्यात अश्लील छेडछाड केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राप्त माहितीनुसार ही घटना नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे। ट्युशन आटपून घरी परतणारी इयत्ता 9वीतील शिकणारी अवघी 13 वर्षांची अल्पवयीन मुलगी या घटनेची बळी ठरली। दरम्यान आरोपीने भर रस्त्यात मुलीला अडवून तिच्याशी अश्लील वर्तन केले। घाबरलेली मुलगी कशीबशी घरी पोहोचली आणि तिने संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला। मुलीच्या पालकांनी हिंमत दाखवत क्षणाचाही विलंब न करता पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नौशाद अय्यूब कुरेशी, वय वर्ष 35 असून तो पेशाने होमगार्ड जवान असल्याची माहिती आहे। प्राथमिक तपासात आरोपीने घटनेच्या वेळी दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट केले आहे। पोलिसांनी आरोपी विरुद्ध छेडछाड संबंधी कलमे तसेच पॉक्सो कायद्याच्या कडक कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिक आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। लहान मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। बरोबर आहे। अल्पवयीन मुलगी ते बांगलादेश नाईक तलाव याच्या हनुमान मंदिरच्या परिसरात ते दांडपट्टा आणि कुस्ती याचा सराव करण्यासाठी ती घरी जात असताना त्याच एरियात राहणारा एक इसम त्याने मुलीला हात लावला आणि छाती दाबली। अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून आपण गुन्हा दाखल केला। तर आरोपी नौशाद कुरेशी याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो चूक कबूल केली आणि नशेत केल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे, मान्य न्यायालयात पाठवण्यात आले। जे आरोपी आहे कोण आहे, काय काम न करायचा या पूर्वीचा रेकॉर्ड आहे का? नौशाद कुरेशी हा होमगार्डमध्ये काम करणार आहे। काल तो दारूच्या नशेत होता आणि हा कृत्य घडलेला आहे, त्याच्याकडून चूक झालेली आहे आणि त्याला आम्ही अरेस्ट केलेली आहे। अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेच्या संबंधित हा प्रकार अत्यंत गंभीर असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। पोलिसांचा तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काय निष्पन्न होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।